नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी हे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या समोर डोळ्याच्या विकारांचे निरनिराळे विषय घेऊन येत असतात आणि त्याबद्दल आपल्याला माहिती देत असतात। त्यातलाच आपला हा आजचा एक वेगळा विषय मधुमेह आणि त्याचा डोळ्याच्या दृष्टिपटलावर होणारा परिणाम। त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर गोगटे, डॉक्टर सांबारे आणि डॉक्टर होलानी। चला त्यांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर परीक्षित गोगटे, नमस्कार डॉक्टर। डॉक्टर पुणे इथे डॉक्टर गोगटेज आय क्लिनिक इथे काम करतात। ते त्यांचं स्वतःचं आहे। 50हून अधिक इंटरनॅशनल पेपर पब्लिकेशन्स डॉक्टरांनी केलेले आहेत आणि 20च्या वर देशांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया डॉक्टरांनी शिकवलेले आहेत। अनेक इंटरनॅशनल स्टुडंट्स डॉक्टरांचे आहेत। आपल्याकडे आलेल्या दुसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर प्राजक्ता सांबारे। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर प्राजक्ता सांबारे या गेल्या 16 वर्षापासून तळेगाव इथे MIMER मेडिकल कॉलेज इथे नेत्र विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। तळेगाव जवळील भागांमध्ये डायबिटीजमुळे डोळ्यावर होणारा परिणाम, त्याचं निदान आणि उपचार याच्याशी निगडित प्रोजेक्ट डॉक्टर सांबारे चालवतात। त्याचप्रमाणे नवीन उपचार पद्धती ह्या फक्त क्लासेसला न मिळता त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असा त्यांचा कायम प्रयत्न असतो। अनेक विद्यार्थी त्यांचे आज नेत्रशल्य चिकित्सक म्हणून काम बघत आहेत। आपल्याकडे आलेले तिसरे डॉक्टर आहेत डॉक्टर आशिष होलानी। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर आशिष होलानी हे डॉक्टर कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतज्ञाची पदवी त्यांनी घेतलेली आहे। त्यांची सुपर स्पेशालिटी फेलोशिप आहे विट्रिओ रेटिना आणि ही त्यांनी नागपाल इन्स्टिट्यूट, नागपाल आय हॉस्पिटल अहमदाबाद इथून केलेली आहे। त्याचप्रमाणे सध्या ते वासना आय केअर हॉस्पिटल इथे विट्रिओ रेटिना कन्सल्टंट म्हणून काम बघतात आणि संशोधनाचं कामही ते खूप जोरात करतात। मला खात्री आहे की आपल्या आजच्या विषयावर, आजच्या वेगळ्या विषयावर तुम्हाला नक्कीच भरपूर प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला ते डॉक्टरांना विचारायचे। कसे ते लिहून घ्या। त्यासाठी तुम्हाला लागेल आमचा नंबर, तो असा आहे 24908050 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड आम्हाला फोन करण्यापूर्वी लावायचा आहे। नेहमीसारखी सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, आपण जेव्हा आम्हाला फोन कराल त्यावेळेला आपल्या टीव्ही सेटचा आवाज हा कृपया कमी ठेवा, म्हणजे आपला प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचेल आणि आपला जो आजचा विषय आहे मधुमेह आणि त्याच्या डोळ्याच्या दृष्टिपटलावर होणारा परिणाम या विषयाला धरून प्रश्न विचारा, म्हणजे या विषयाबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्याला डॉक्टरांकडून घेता येईल। तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी आपण तीनही डॉक्टरांचे नंबर्स देणार आहोत। त्याच्यामुळे कागद आणि पेन तुमच्या जवळ ठेवा, म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला हे नंबर्स टिपून घेता येतील। चला तर मग आजच्या हॅलो डॉक्टरच्या प्रायोजित कार्यक्रमाला सुरुवात करूयात। मधुमेह आणि त्यांच्या डोळ्याच्या दृष्टिपटलावर होणारा परिणाम। डॉक्टर गोगटे, मला तुम्हाला पहिल्यांदा असा प्रश्न विचारायचा आहे की अचानक मधुमेह आणि त्याचा डोळ्यावरती होणारा परिणाम हा तसं बघायला गेलं तर खूप स्पेसिफिक असा विषय आहे, तर ह्याची गरज इतकी का सध्या वाढत चालली आहे की हा विषय आपण घेतलाय? मधुमेह किंवा डायबिटीज हा आपल्या देशात सगळीकडे जगातच खूप जास्त प्रमाणात होतोय। जवळजवळ 8 ते 9% भारतीयांना या दशकामध्ये असं म्हणतात डायबिटीज असेल। म्हणजे आपण जर 120 कोटी जनता धरली तर जवळजवळ 10 ते 11 कोटी मधुमेहग्रस्त आपल्या देशामध्ये असे जनता आहे। बापरे। आणि नुसतं एवढंच नाही तर मधुमेहाने जो अंधत्व होतं ते कायमस्वरूपीचं अंधत्व असतं। म्हणजे मोतीबिंदूंनी अंधत्व झालं तर आपण ऑपरेशन करू शकतो आणि पेशंटला संपूर्ण दृष्टी परत येते, पण मधुमेहाने जे अंधत्व होतं त्याच्यात एकदा जी दृष्टी गेली ती गेली, ती आपण परत नाही आणू शकत। तर फक्त दृष्टी जाऊ नये याच्याकरता आपण योग्य तो उपचार, निदान सगळं करू शकतो, ज्याच्याकरता माझे सहकारी तुम्हाला सांगतीलच। नक्कीच। आणि आज सगळे पाश्चिमात्य देश आहेत, प्रगत देश आहेत, तिथं मधुमेहाने येणारं अंधत्व हा अंधत्वाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। इतके वर्ष आपल्या देशात असं मानलं जायचं की मोतीबिंदू हेच सगळ्यात जास्त अंधत्वाचं कारण आणि मधुमेह हा त्याचा एक फार छोटासा भाग आहे। पण आम्ही एक संशोधन केलं होतं सिंधुदुर्गमध्ये गेल्या 2-3 वर्षात। तिथं जवळजवळ 4% जनता आणि ग्रामीण जनता यांच्यामधलं अंधत्व हे
मधुमेहामुळे होतं. बापरे. तर जसं जास्त जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतील आणि मोतीबिंदू हे अंधत्वाचं कारण म्हणून कमी कमी होत जाणार आणि मधुमेह हे अंधत्वाचं कारण म्हणून वाढणार आहे. हे नक्कीच खूप डेंजरस आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की ग्रामीण भागात जो रिसर्च केला तोच मला वाटतं जर शहरी भागात केला तर जीवनशैली ही इथे वेगळी आहे. मला वाटतं मधुमेहाचं प्रमाण सुद्धा इथे जास्त आहे. तर नक्कीच तुम्ही म्हणताय तसं अंधत्व हळूहळू मधुमेहामुळे येणारं वाढत जाणार आहे ह्याच्या भविष्यात. योग्य काळजी नाही घेतली तर. अरे बापरे. डॉक्टर सांबारे, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या डायबिटीसचा आणि डोळ्याचा परस्पर संबंध कसा आहे आणि नक्की डायबिटीसचा डोळ्यावर काय परिणाम होतो? डायबिटीसमुळे डोळ्यांच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. जसं पापण्यांवर परिणाम होऊ शकतो. पापण्यांच्या खाली अशा गाठी येतात पिवळसर रंगाचा, ज्याला झॅन्थेलेस्मा म्हणतात. तर आपल्या डोळ्याच्या इथे ज्या झॅन्थेलेस्मा आपल्याला दिसतात आहे तशा मधुमेह रोगांना जास्त येतात, कारण चरबीचं मेटाबॉलिझम सुद्धा मधुमेहामध्ये अल्टर्ड झालेलं असतं. तसंच डोळ्यांचा समोरचा पडदा म्हणजे जे आवरण असतं डोळ्यांचं, कंजंक्टायवा, तिथल्या रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि त्या स्क्रू सारख्या होतात आणि त्या थोड्या पण धक्क्याने फुटू शकतात. म्हणजे सबकंजंक्टायवल हिमरेज ज्याला म्हणतो आपण तसं होऊ शकतं. तसंच काचबिंदू सुद्धा होऊ शकतो. मग समोरचा पारदर्शक पडदा कॉर्निया याच्यावर रिकरंट कॉर्नियल इरोजन्स असं होऊ शकतं. मोतीबिंदू तर होऊ शकतो. तसंच ऑप्टिक नर्व जी आपली नर्व असते जी डोळ्यांची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवते त्यावर सुद्धा परिणाम होऊन अंधत्व येऊ शकतो. रेटिनावर तर डायबिटीसचा परिणाम होतोच, त्याबद्दल आपण आता ऐकणार आहातच. तसंच आपल्या डोळ्यांची हालचाल करणारे स्नायू जे मसल्स असतात त्यांना ज्या नर्व्स जातात त्याच्यावर सुद्धा डायबिटीसचा परिणाम होऊ शकतो. मग त्यामुळे अशी पापणी खाली पडणे किंवा डबल दिसणे किंवा डोळा न हलणे असं सुद्धा डायबिटीसमुळे होऊ शकतो. तसंच डायबिटीसच्या रुग्णांमध्ये वारंवार चष्माचा नंबर बदलू शकतो, कारण ते भिंगाचं मधलं पाणी ते ब्लड शुगर प्रमाणे चेंज होतं आणि भिंगाची कन्सिस्टन्सी पण चेंज होते. असे सगळे परिणाम डायबिटीसमुळे होऊ शकतात. बरोबर. मला वाटतं कोणी इतका विचार केला नसेल की डायबिटीस हा खरं तर फक्त शुगर वाढणे, अन्नावरती कंट्रोल ठेवणे आणि जीवनशैलीमध्ये बदल करून कंट्रोल आणण्यामधला आजार आहे. पण त्याचा इतका सिरियस परिणाम मला वाटतं प्रत्येकच शरीराच्या भागावरती डायबिटीसचा परिणाम होतो आणि जो परिणाम तुम्ही आता डोळ्यावर होतो तो सांगितलाय त्याचं मला वाटतं भयानक रूप हे असणार आहे की माणसाला कायमचं अंधत्व आलं आणि मग डिपेंडन्सी त्यांना कायम मला वाटतं कोणावर तरी येत असणार ह्याच्यामुळे. डॉक्टर हुलानी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण ज्या वेळेला म्हणतो की एखाद्या व्यक्तीला डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे तर अशा व्यक्तींनी किती वेळेला नेत्रतज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा कुठली ती योग्य वेळ आहे जेव्हा ते नेत्रतज्ञांकडे गेले पाहिजे? हां, प्रश्न बरोबर आहे तुमचा. कारण की जेव्हा केव्हा डायबिटीजच्या रुग्णांना कळते की त्यांना डायबिटीज आहे तर त्याच वेळेस त्यांनी एकदा तरी नेत्रचिकित्सक किंवा जे पडद्याचे डॉक्टर असतात, रेटिना स्पेशालिस्ट, त्यांच्याकडे जाऊन एकदा डोळ्याचा पूर्ण पडदा तपासायला हवा. आणि ज्याप्रमाणे डॉक्टर सांगतात की सध्या काही चेंजेस बदलाव नाही तुमच्या डोळ्यामध्ये तर त्यांनी वर्षातून एकदा दाखवायला हवे. आणि जर असं सांगतात की क्वचित बदलाव आले आहेत, फक्त सुरू झालं आहे, तर 6 महिने ते वर्षभरात दाखवायला हवे. आणि अकॉर्डिंगली जर जास्तीत जास्त बदलाव आलेले असतील, जर आलेले असतील तर त्याप्रमाणे डॉक्टर सांगतात तसं की जर फार जास्ती बदलाव असेल तर महिन्यात 2-2 महिन्यांनी येऊन दाखवायला हवे, त्यांनी तपासणी करायला हवी. बरोबर. नक्कीच. आणि मला वाटतं की ह्या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण काय हल्ली करतो की इंटरनेटवर वाचतो किंवा नुसतंच आपण आपल्या जनरल डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडनं माहिती घेतो. तर ह्याच्यापेक्षा नेत्रतज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कुठल्या प्रकारच्या आजाराची इंटेन्सिटी काय आहे ह्याच्यावरती मला वाटतं ते अवलंबून आहे. नक्कीच. डॉक्टर गोगटे, तुम्ही सुरुवातीला आम्हाला असं म्हणलं होतं की डायबिटीज आणि अंधत्व ह्याचा खूप एक घनिष्ठ संबंध आहे आणि तो वाढत जाणार आहे. तर ह्या डायबिटीजमुळे अंधत्व येण्याची कुठली वेगळी कारणं आहेत?
प्रामुख्याने 3 कारणं आहेत. एक तर ज्यांना डायबिटीज आहे त्यांना मोतीबिंदू लवकर होतो, त्यांना काचबिंदू व्हायची शक्यता जास्त असते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज हा छोटा रक्तवाहिन्यांचा आजार आहे, स्मॉल ब्लड व्हेसल डिसीज आहे. आणि यांच्या ज्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये गळती होते, लिकेज होतं. आणि ते लिकेज जसं समजा डोळ्यामध्ये झालं, हा डोळ्याचा मागचा भाग आहे, रेटिना आहे. याच्यामध्ये आपण बघूया, समजा रेटिनोपॅथी सुरू झाली आहे तर जवळजवळ एक पहिले 50-60% रेटिनामध्ये काहीतरी अफेक्शन झालेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तरी पेशंटच्या दृष्टीला काहीच परिणाम झालेला नाही. पण हेच जर असंच पुढे होत राहिलं तर मग पेशंटची दृष्टी फार कमी होत राहते आणि मागचा जे पडद्यावरची सूज आहे, जो आजार आहे, तो अजून वाढत जातो. तर त्यामुळे पहिले 70-80% जोपर्यंत आजार होतोय तोपर्यंत पेशंटला काहीच जाणवत नाही आणि त्यामुळे पेशंट सुरुवातीला डॉक्टरकडे जात नाही. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी नियमितपणे डोळ्याची तपासणी करून घ्यावी आणि डोळ्यात औषध घालून बाहुली मोठी करून आपल्या रेटिनाची, आपल्या मागच्या पडद्याची योग्य ती तपासणी करावी. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आणि ह्याच्यामध्ये मला तुम्हाला असाही एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही मेन्शन केलं की डायबिटीज झालेल्या लोकांना मोतीबिंदू लवकर होण्याची शक्यता असते, तर ह्याची काही विशेष कारणं असतात का? एक तर कारण की ज्यांना डायबिटीज होतो त्यांचं एजिंग थोडं लवकर होतं, 8-10 वर्ष लवकर होतं त्यांचा जो प्रौढपणा आहे शरीराचा, म्हणून सुद्धा त्यांना मोतीबिंदू त्या मानाने एक 8 ते 10 वर्ष सर्वसामान्यांपेक्षा लवकर येतो. आणि मॅडम सांगतीलच तुम्हाला की ज्यांना डायबिटीज बरोबर मोतीबिंदू पण आहे त्याची अजून काही वेगळ्या काळजी घ्यायची आहे. तोच प्रश्न तुम्हाला पुढे विचारायचा आहे की एखाद्या डायबिटीज झालेल्या व्यक्तीचं जर मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तर अशा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये काय काय समस्या उद्भवू शकतात, ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? डायबिटीज मोतीबिंदू हे आत्ताच आपण डॉक्टर गोगटेंकडनं ऐकलं की डायबिटीज रुग्णांमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण जवळजवळ 2 ते 4 फोल्ड नॉर्मल लोकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मोतीबिंदूचं वर उपाय म्हणजे ऑपरेशन करणं तर अनिवार्य आहे. हा मोतीबिंदू अल्डोज रिडक्टेस या एन्झाईमच्या अल्टर्ड मेटाबॉलिझममुळे होतो त्यांच्यामध्ये आणि ऑपरेशन करणं आवश्यक आहे. पण आधीच डायबिटिक रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे त्यांना रोगसंसर्ग होऊ शकतो. तसंच मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर रेटिनोपॅथी वाढू शकते. आणखीन ऑपरेशन नंतर ज्याला आपण सिस्टॉइड मॅक्युलर इडिमा म्हणतो, म्हणजे जिथे आपलं प्रतिमा रेटिनावर पडते त्या जागी अशा रुग्णांमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे डायबिटीस मोतीबिंदूचं ऑपरेशन करायच्या आधी रेटिनोपॅथी आहे का, कितपत आहे, त्यावर उपचार आधी करून घेणे महत्त्वाचे आहे. तसंच ऑपरेशनच्या वेळी सुद्धा कधी कधी व्हिट्रियसमध्ये इंजेक्शन द्यावे लागतात, VGS. नक्कीच नक्कीच. हे सगळंच मला वाटतं खूपच प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात अशा लोकांमध्ये. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जसं डॉक्टर सांबार यांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की डायबिटीज झाला की डोळ्याच्या प्रत्येक भागावरती त्याचा परिणाम होतो, तर आपण एस्पेशली रेटिनाबद्दल जर बोलायचं झालं तर या डायबिटीजचा रेटिनावरती नक्की काय परिणाम होतो? आणि त्यांनी आता उत्तर देताना आणखीन एक टर्म वापरली की रेटिनोपॅथी. ही रेटिनोपॅथी म्हणजे नक्की काय? यामध्ये तर ॲक्च्युली पेशंटच्या वयापेक्षा पेशंटला किती वर्षापासून डायबिटीज आहे हे महत्त्वाचं असतं. बरोबर. तर सहसा 5 ते 10 वर्षांमध्ये 5 वर्ष ते 10 वर्षामध्ये जे डायबिटीज असते तर त्यामध्ये डोळ्यावर रक्तस्राव होऊन, डोळ्यातील रक्तवाहिन्यामधून रक्तस्राव होऊन डोळ्यावर छोटे छोटे रक्ताचे थेंब दिसतात आपल्याला. सोबतच जो पडदा असतो, पडद्यामध्ये नवीन नवीन जे यांना आपण ॲबनॉर्मल व्हेसल्स म्हणतो किंवा ॲबनॉर्मल जे रक्तवाहिन्या तयार होतात, तर या रक्तवाहिन्या फार लवकर म्हणजे कमी वेळात तयार झालेल्या असल्यामुळे त्या फार वीक असतात. तर त्यामधून कधी पण रक्तस्राव होऊन जे डोळ्यामध्ये आपण म्हणतो की व्हिट्रियस हिमरेज होत असतो, तर तो व्हिट्रियस हिमरेज होऊ शकतो, म्हणजे डोळ्यामध्ये रक्त येतो. सोबतच पडद्यावर सुद्धा रक्त कमी झाल्यानंतर पडद्यावर ताण येऊन पडद्यावर जास्तीत जास्त पडदा ओढला जातो आणि सुजन पण येते. तर बेसिकली म्हणजे की या सर्व गोष्टी म्हणजे डायबिटीजमध्ये सुजन येणे, रक्तस्राव होणे आणि सोबतच पडदा ओढला जाणे, या सगळ्यांना मिळूनच एक डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणून एक टर्मिनॉलॉजी आहे. अच्छा अच्छा. प्रेक्षक हो, आपण ह्या विषयाबद्दल आणखी अशी चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
सखी सह्याद्री शुक्रवार विशेष, प्रवास आणि पर्यटन, आर्थिक साक्षरता, संगीत, सामाजिक विकास आणि परिवर्तन, फिटनेस आणि योगा. पाहायला विसरू नका, फक्त सह्याद्री वाहिनीवर. नेत्रदानाची अपूर्व शक्ती असेल केवळ तुमच्या हाती. अंधारलेल्या त्यांच्या जगती प्रकाशाचे लक्षदीप उजळती. अर्पण करूया नेत्रज्योती, अपूर्व नेत्रदानाची कीर्ती. अपूर्व नेत्रदानाची कीर्ती. चला करूया नेत्रदानाचा निर्धार, डोळ्यांनी जग पाहण्याचे स्वप्न साकार. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज हॅलो डॉक्टरच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मधुमेह आणि त्याच्या डोळ्याच्या दृष्टीपटलावर होणारा परिणाम ह्या विषयावरती डॉक्टर गोगटे, डॉक्टर सांबारे आणि डॉक्टर होलानी यांच्याशी चर्चा करत आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या जवळ एक कागद आणि पेन ठेवा. कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचे नंबर्स देणार आहोत, ते तुम्हाला टिपून घेता येतील. चला तर मग डॉक्टर, पुढचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे डॉक्टर गोगटे तुम्हाला, की जसं डॉक्टर होलानींनी आपल्याला सांगितलं की रेटिनावर काय काय परिणाम ह्या डायबिटीसचा होतो, तर ह्या नक्कीच आपल्याला कार्यक्रमातला आपला पहिला फोन आलाय. तुम्हा तिघांच्या परवानगीने मी प्रश्न घेणार आहे. देवानंदजी यांचा लातूर इथून फोन आलाय. नमस्कार देवानंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मॅडम, माझा नातू एक आहे, त्याचं वय. हॅलो, आपला आवाज पोहोचतोय, प्रश्न सलग विचारा. त्याचं वय आहे 9 महिन्याचं. हॅलो, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, आपला प्रश्न सलग विचारा. त्याला डॉक्टरनी सांगितलंय की काच बिंदू झालेला आहे. बर, आमचा प्रश्न असा आहे की